नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, करिअर मेट यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट तुमच्यासमोर घेऊन येतोय. म्हणजे आज 8 मार्च 2026 नीट यूजी 2026 मधील रजिस्ट्रेशन किंवा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठीचा सर्वात अंतिम दिवस, शेवटचा दिवस. वास्तविक 5 आणि 6 7 या 3 दिवसामध्ये वेबसाईट सुरळीत चालू नव्हती. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे फोन येत होते. तर मी तर सर्वांना सांगत आलेलो आहे की कदाचित आपल्याला एखादा दिवस वेळ वाढवून मिळेल, परंतु वेळ वाढवून मिळण्याच्याही पलीकडे जाऊन मी सांगेल की आज किंवा कालपासून वेबसाईट खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्यामुळं आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन सर्वजण करून घ्या. आज 8 मार्च महिला दिन 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन किंवा ॲप्लिकेशन फॉर्म नीट यूजी 2026चा भरण्यासाठीचा अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. आणि पेमेंटचं जे आहे ते पेमेंट भरण्याचा जो वेळ आहे ते आज संध्याकाळी 11:59 आहे. रजिस्ट्रेशन करून घ्या, पेमेंट करून घ्या. पेमेंट तुमच्या खात्यातून वजा झाले का बघा. आपलं जे कन्फर्मेशन पेज आहे ते डाउनलोड, त्याची प्रिंट काढून ठेवा, ते तुम्हाला आवश्यक आहे. बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांमध्ये असे प्रश्न येत आहेत की आम्हाला काही जणांनी सांगितले किंवा तिथे रेड रिमार्क येत आहे. रेड रिमार्क येत आहे याचा अर्थ असा आहे की तुमच्या नावामधल्या स्पेलिंगमध्ये किंवा सिक्वेन्समध्ये काहीतरी चेंज आहे. तर असू दे, आता वास्तविक तो काही बदल करता येत असेल तर तुम्ही करू शकता, पण नाही केला तरी सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होत नाही. म्हणजे तुम्ही खूप मोठा गुन्हा केलाय असं काही होत नाही, रिजेक्ट होत नाही. तुमचं हे ते रुटीनमध्ये सुरळीत चालू राहणार आहे, काही अडचण नाही. फक्त जे मॅच होत नाही ते तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करताय. रेड रिमार्क आलाय म्हटलं तर आपल्याला बऱ्याच वेळा अडचण येऊ शकते की बाबा मला त्या ठिकाणी काय करता येते का, नाही तर काही केलं तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही, हे लक्षात ठेवा. आता सध्याच्या मी तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी आलोय की आज 8 मार्च 2026 नीट यूजी 2026च्या ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याचा सर्वात शेवटचा दिवस आज 5 वाजेपर्यंत आहे. संध्याकाळी 11:59 पेमेंट करायचं आहे. त्याचबरोबर एखादा दिवस वाढवून मिळेल का, तर जोपर्यंत आपल्याला ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत मिळणार नाही असं गृहीत धरा. एवढंच नव्हे तर आजच लास्ट मुदत आहे असं समजून चाला. कदाचित वेळ वाढवून मिळाला तर तुम्हाला त्या गोष्टी मी इन्फॉर्म करेन. आता ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म चुकलेला आहे त्या चुकल्यानंतर आपल्याला जो करेक्शन विंडो येणार आहे, म्हणजे अगदी 10, 11, 12 मध्ये ह्या पुढच्या त्या दिवसामध्ये जी करेक्शन विंडो येणार आहे त्या करेक्शन विंडोमध्ये कोणत्या गोष्टी करेक्ट करता येऊ शकतात, किंबहुना एकच करेक्शन पुन्हा चूक करून पुन्हा करेक्ट करता येते का, या सर्व गोष्टी मी तुम्हाला पुढच्या छानपैकी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जवळपास 10 छोटे टॉपिक आहेत, 10 ते 15. ते टॉपिक तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतले तर तुमचा रजिस्ट्रेशनमध्ये काही अडचण येणार नाही. एक दुसरी गोष्ट अशी, हे सर्व होत असताना तुम्ही अभ्यास सायमल्टेनियसली चालू ठेवा. कारण मित्रांनो, ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. या एक्झाममध्ये खूप सारा फसवे प्रश्न असतात. त्यामध्ये PYQ किंवा पाठीमागच्या सर्व क्वेश्चन पेपर्स आहेत ते सोडवा. पास्ट इयर क्वेश्चन पेपर सेट्स सोडवा. कदाचित तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर आपल्याकडे सर्व प्रकारचे सेट्स उपलब्ध आहेत. एक्झाम्पल धरून त्याला की शाहू कॉलेज लातूर या ठिकाणचे 11वी पासून ते आतापर्यंत असणारे सर्व क्वेश्चन पेपर्स, IIB, RCC, विद्याराधना अकॅडमी, नारायणा, त्याचबरोबर ॲलन, आकाश या सर्व पेपर्सने मिळून आपल्याकडे जवळपास खूप सारा साठा आहे. यामधील कोणतेही क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घेऊ शकता, व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा प्रिंट स्वरूपामध्ये. ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या नंबरवरती संपर्क करू शकतात आणि तुम्हाला 100% आपण जो आत्ता येणारा स्कोर आहे तो त्याच्यामध्ये ग्रोथ 100% होईल. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्याला प्रत्येक टप्प्यावरती जो आपली जी सिरीज आहे ही सिरीज तुमच्या डोअर स्टेपपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्तानं. जय हिंद, जय महाराष्ट्र.